नमस्कार. आदर्श लाईव्ह मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण या ठिकाणी आहोत पनवेलमध्ये चांगुकाना हायस्कूलच्या या ठिकाणी आणि आज तुम्ही पाहताय की कोकण पदवीधर मतदारसंघाचे इलेक्शन आहे. आजची वोटिंग या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी काही मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया आजच्या इलेक्शनच्या संदर्भामध्ये, वोटिंगच्या संदर्भामध्ये. पदवीधर मतदारसंघाची काय परिस्थिती आहे आणि कुण्या पद्धतीचा आजच्या या लोकांचा काय रिस्पॉन्स आहे मतदाराचा, याबद्दल संपूर्ण जाणीव करून घेण्यासाठी आपण यांच्याशी चर्चा करूया. चला तर मग आपण सुरू करू. सर, काय सांगाल की आज कोकण पदवीधर मतदारसंघाचे इलेक्शन आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही बघता की या अगोदरची इनिंग जर बघितली तर जे आपली प्रतिस्पर्धी आहे त्यांची यावेळेस विजयाचे नेहमी झालेले आहे. तर या वेळेची काय परिस्थिती असेल? यावेळी महाराष्ट्रातलं वातावरण हे लोकसभेला आपण बघितलं की बदललेलं आहे आणि त्याचीच प्रचिती आपल्याला या निवडणुकीमध्ये येईल असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला व्यक्त करावा असं वाटतोय. कोकणच्या ह्या लोकसभेच्या निवडणुकीमधला निकाल बघता पैशानं अतिशय मोठा फरक ह्या निकालावर पडलेला होता. एका बाजूला संपूर्ण महाराष्ट्र वेगळ्या निकालाप्रत जात असताना कोकण मात्र पैसा आणि सत्तेच्या विळख्यामध्ये या ठिकाणी गुंडाळलेला आपल्याला दिसत होता. पण हे सारे मतदारसंघ लोकसभेचे ज्या एका विधान परिषदेच्या मतदारसंघात येत आहेत त्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल हा निश्चितपणानं जनमानसाला अपेक्षित असा लागेल. जो पैशाचा प्रभाव लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला विजय देऊन गेलेला होता त्याला फाटा देत आपल्या मनाला आत्मारामाला जागा करत या ठिकाणी कोकणमधला पदवीधर आणि शिक्षक वृंद यावेळेस रमेश कीर यांना निवडून देईल आणि आपली जी चुकी लोकसभेच्या निवडणुकीत झालेली होती ती दुरुस्त करील असा विश्वास मला व्यक्त करावा असं वाटतं. या ठिकाणी एक मला सांगायचं आहे की काँग्रेसमधून एक बंडखोर उमेदवार पण या ठिकाणी उभे झालेले आहेत, निमगर साहेब म्हणून. त्यांना हे केलं असल्यामुळे जे अपक्ष आहे तर त्याचा काय परिणाम यामध्ये होईल? नाही, मी आपल्याला निश्चितपणानं सांगतोय की त्यांच्या उमेदवारीचा कुठलाही परिणाम या निवडणुकीवर होणार नाही. मतमोजणीनंतर आपण बघाल त्यांचा मतांचा आकडा हा अतिशय किरकोळ असा असेल आणि रमेश कीर यांचा निश्चितपणानं विजय या ठिकाणी होईल अशा विश्वास मला आहे. या ठिकाणी बबनदादा पाटील पण